परीक्षेदरम्यान कॉपी करताना पकडण्याचा राग मनात ठेवून विद्यार्थ्यांनी केंद्र प्रमुखालाच मारहाण केल्याची धक्कादायक घटना औरंगाबादच्या सांगवी परिसरात घडली। या मारहाणीमध्ये केंद्र प्रमुख डॉक्टर सुनील पिंपळे यांच्या पायाला जबर दुखापत झाली असून इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी हा हल्ला केल्याचा आरोप आहे। या प्रकरणी हर्सुल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। एकीकडे कॉपीमुक्त महाराष्ट्र करायच्या बाता सुरू असताना औरंगाबादमध्ये एका प्राध्यापकाला कॉपी रोखली म्हणून विद्यार्थ्यांकडून बेदम मार खावा लागलाय। सांगवी परिसरातल्या औरंगाबाद इंजिनिअरिंग कॉलेजमधली ही घटना आहे। शनिवारी इंजिनिअरिंगचा पेपर सुरू असताना काही विद्यार्थी कॉपी करत असल्याचं केंद्र प्रमुख सुनील पिंपळे यांच्या लक्षात आलं। त्यांनी हे थांबवण्याचा प्रयत्न केला असता कॉलेजच्या संचालिकेनं त्यांना शिवीगाळ करून बाहेर हाकललं असल्याचा आरोप त्यांनी केलाय। हे सगळं झाल्यानंतर पिंपळे संध्याकाळी पेपरचा गठ्ठा घेऊन निघाले असता काही विद्यार्थ्यांनी त्यांना रोखलं आणि मारहाण केली। काही लोक मदतीला आल्यानं कसाबसा जीव वाचला असं पिंपळे सांगतायत। मी हेल्मेट घातलेलं होतं, अंधार होता, अंधाराचा फायदा घेऊन त्यांनी अडवलं आणि माझी गाडी तुम्ही दिसाल तर तुमचा खून करू अशी मला धमकी दिली त्यांनी। आणि मी जे कर्मचारी माझ्यासोबत त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला पण ते पळून गेले। त्यांनी कशाच प्रकारचं सहकार्य मला त्या ठिकाणी केलेलं नाही। याबाबत पिंपळेंनी पोलिसात तक्रार दाखल केली असली तरी विद्यापीठ प्रशासनानं मात्र यावर अजून म्हणावी तशी कारवाई केली नाही। प्राध्यापक संघटनांनी आज याबाबत कुलगुरूंची भेट घेत त्या सेंटरवर कारवाई करावी अशी मागणी केली। संस्था चालकांवर कारवाई करावी आणि तिथलं जे काही परीक्षा केंद्र आहे ते परीक्षा केंद्र तात्काळ बंद करावं, इतर ठिकाणी ते हलविण्यात यावं। अभियांत्रिकीसारख्या विषयांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी जर कॉप्या चालत असतील आणि तेथील विद्यार्थी आणि प्राध्यापक जर म्हणत असतील की आम्ही सगळं काही व्यवस्थितपणे करत असताना किंवा मॅनेज करतो आम्ही सगळं प्रकारचे विद्यापीठ वगैरे अशा प्रकारची जर भाषा ते करत असतील तर त्यांच्यावर निश्चितपणानं कार्यवाही झाली पाहिजे। तातडीनं ते सेंटर बदललं पाहिजे। आणि दुसरी गोष्ट असा त्या ठिकाणी चालणारा हा नेहमीचा प्रकार आहे, त्याच्यामुळे ते कॉलेज डिअफिलिएटेड केलं पाहिजे। ह्या दोन मागण्या आम्ही केलेल्या आहे। त्याच्यानुसार 14 तारखेपासून ते सेंटर बदलणार अशा प्रकारचं आश्वासन आम्हाला परीक्षा नियंत्रकांनी कुलगुरू यांनी दिलेलं आहे। या प्रकरणी आता गुन्हा दाखल झाला असला तरी अजून काहीही कारवाई नाहीये। घटना घडून 2 दिवस उलटले असले तरी आजही त्या सेंटरवर परीक्षा सुरूच आहे। या परिस्थितीत प्राध्यापकावर झालेला हल्ला कुणीही गंभीरतेने घेतला नसल्याचंच दिसतंय। असं असेल तर खरंच आपण कॉपीमुक्त होऊ की फक्त गप्पा मारण्यातच धन्यता मानणार आहोत याचा विचार करायला हवा। विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।